आजच्या ब्लॉगची सुरुवात रामकृष्ण हरीने सुरुवात होते, कारण की आज आपल्या कासार मध्ये श्री संत उज्वलानंद महाराजांची पालखी येणार होती. का सगळे गावातले भावी भक्त हे ते सगळे निघालते की कासार शिशीला पायी चलत जाण्यासाठी. काय आम्ही बी दम खात नाही म्हणलो, आम्ही बी निघालो की लगेच पाटीला थांबल ते पोराला म्हणलो या तुम्ही आता, आम्ही निघता म्हणलो. मग आलो की नीट मध्ये तेवढ्यात पोरं बी आलते मागून. तू मला वाटत असेल पोरं चलत आले आहे की नाही, आटून आलते म्हणून. मग काही थांबवतो की वाढवत पालखी यायची. मग इकडून पालखी बी तेवढ्यात हळूहळू येऊ लागली. तिथं पब्लिक तर काय कमी नव्हती, फुल पब्लिक होती. मग काय पालखी आलेल्या पालखीचं दर्शन घेतलो. पालखी का मठात गेली की मग काय मठातून बाहेर आलतो, तेवढं बाटल्या वाटप केली की शिरशीत काय बाटल्या बिटल्या घेऊन निघालो की वाटणं चालत सगळे पोरं. तेवढा दीप मामा घडला की इथं वाटत बाबूस बी होता सोबत. मग काय सगळेजण निघालो की आता पुढे अचल बेटाकडे. मग काय आपले ब्लॉग बघणारे पोरे गड्डे की वाटणं ओळखीचे होते बोळेगावचे. सोमनाथ कुठे म्हणतात का सोमनाथ बेसरी पुढे आणला इकडे नळपाटीचा बेसरी पुढे घेऊन निघालतो की पुढे सगळेजण. तर जरा बाळूची मजा घेतली की पोरावनं. पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो की पुढला पार्ट. लाईक फॉलो करून घ्या.